बोईसरच्या तारापूर MIDCतील केमिकल माफियांचा नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे। बोईसरमध्ये केमिकल गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली। घातक केमिकलची विल्हेवाट लावता न आल्याने केमिकल माफियांनीच आग लावली। आगीमुळे आसपासच्या रहिवाशांना श्वसनाचा त्रास होतोय। पहाटे उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले। प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, विल्हेवाट लावता आली नाही म्हणून आग लावून द्यायची आणि मग नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळायचा, यांच्यावर कारवाई केली जात नाही का या केमिकल माफियांवर? नक्कीच बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी जे ते बेकायदेशीर असे गोडाऊन उभारण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी जे हजारडस्ट वेस्टेज केमिकल असते हे ठेवण्यात येते आणि कुठेतरी माफियांकडून त्यांची विल्हेवाट लावली न जात असल्यामुळे त्या ठिकाणी आग लावल्याच्या जे आहेत ते वारंवार घटना ज्या आहेत ते समोर येत आहेत। काल देखील अशीच घटना बोईसरच्या सरावली येथील अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनच्या लागलेल्या आगीची समोर आलेली आहे। मात्र तिथले नागरिक जे ते संतप्त होताना पाहायला मिळतात। म्हटलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलासाठी। दृश्य आपण पाहतोय, ही आग किती भयावह असू शकते याचा अंदाज आपल्याला येतो आणि मुळात ही आग केमिकलची असल्यामुळे त्याच्यातून जो धूर निघतोय तो नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहे। त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सुद्धा सुरू झालेला आहे। केमिकल माफियांचा हा सगळा प्रताप आहे। खरीद के रखा है, फिर वो भी नहीं आएगा, वो भी लंदन में बैठा है।